फलटण तहसील कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन। तहसील कार्यालय फलटण अंतर्गत तहसीलदार अभिजित जाधव निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार लिपिक व अव्वल लिपिक निलेश भोसले लिपिक प्रशांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याबाबत व रेकॉर्ड विभागातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर यांनी उपविभागीय अधिकारी सचिन डोले यांच्याकडे निवेदन दिले आहे। आज फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी आहेत आणि आम्ही आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेले आहे। प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे। बोगटा नंबर 2च्या जमिनीच्या वरनं जी आर आला बोगटा 1 करण्यात याव्यात। त्यात महसूलमधनं बरेच शेतकऱ्यांच्याकडून पैसे घेतले जातात। शेतकऱ्यांची बरेच पिळवणूक होते, असे बरेच मुद्दे आहेत आणि ज्या संगणकीकृत खाल्लं प्रति मिळल्या पाहिजेत ते प्रति देत नाहीत। प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्यांकडून पैसे खाल्ले जातात आणि नाहक त्रास दिला जातो। हा त्रास जर नाही थांबला आणि ह्यांच्यावर जर कारवाई नाही झाली ह्या अधिकाऱ्यांवर खालच्या, तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी मोठं आंदोलन तहसील कार्यालयासमोर करू। आज प्रांत साहेबांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार निवेदन दिले। हे निवेदन जे आज आम्ही दिलेलं आहे ते शेती महामंडळाकडून शेतकऱ्यांना जमीन वाटपाचे 4 फेब्रुवारी 2024 रोजी आदेश आले। वर्ग क्रमांक 2च्या जमिनी शेतकऱ्यांना वर्ग क्रमांक 1 करून मिळण्याबाबत शासनानं तो GR काढलेला आहे। पण तो GR काढलेला असताना शेतकऱ्यांना जमिनी देत असताना वर्ग 1ची जमीन करून देत असताना तहसील कार्यालयातील काही अधिकारी हाताखालचे वर्ग क्रमांक 1ची जमीन करून घेण्यासाठी एकरी 20, 25, 30 हजार रुपये घेत आहेत आणि याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही जर ह्या गोष्टी तहसील कार्यालयातून जर थांबल्या नाहीत आणि शेतकऱ्यांना जर नाहक त्रास दिला गेला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठल्याही अधिकाऱ्याचा विचार करणार नाही। जर याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि शेतकऱ्यांचं जर आंदोलन तीव्र झालं तर याला जबाबदार फलटण तालुक्यातील तहसील कार्यालय, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि संपूर्ण प्रशासन फलटण तालुक्यातील राहील। आज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रांत साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनाचा मजकूरच असा आहे की फलटण तालुक्यामध्ये ज्या काही महामंडळाच्या माध्यमातून परत दिल्या गेलेल्या जमिनी त्या जमिनी बोगटा क्रमांक 2मध्ये आहेत, परंतु त्या वर्ग 1मध्ये घालवण्यासाठी या शासकीय कार्यालयातून काही जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केली जाते आणि खऱ्या अर्थानं शेतकरी आज अडचणीमध्ये असताना सुद्धा जर शेतकऱ्यांवरती या पद्धतीचा अन्याय होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि खपवून घेणार नाही आणि हाच खऱ्या अर्थानं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे की त्वरित या गोष्टीची आपण शहानिशा करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचे जी काय फसवणूक चाललेली आहे किंवा शेतकऱ्यांची जी काय लूट चाललेली आहे ती आपण लवकरात लवकर थांबवावी अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत तर 15 ऑगस्टला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं फार मोठं आंदोलन उभा करण्याच्या आम्ही तयारीत आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो।